विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर म्हणजेच महाज्योती अंतर्गत जी ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गासाठी काम करते, तर आता नुकताच 10वीचा निकाल लागलेला आहे आणि 10वी नंतर जे विद्यार्थी JEE आणि नीट करू इच्छितात त्यांच्यासाठी एक अपडेट आलेली आहे 2025 ते 27 या सत्रासाठी, कारण 2 वर्षाचं नीट जेईचं प्रशिक्षण असतं। तर बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना JEE नीटचे प्रशिक्षण मिळणार मोफत आणि कोणामार्फत मिळणार आहे? महाज्योतीतर्फे, जी या संबंधित प्रवर्गासाठी कार्य करते। तर कोणत्या सत्रासाठी ही ॲड आलेली आहे? तर ही ॲड आलेली आहे 2025 ते 2027, ठीक आहे, या सत्रासाठी। म्हणजे नुकतेच जे 10वी परीक्षा पास झालेले आहे त्यांच्यासाठी हे अपडेट आहे, जे नीट किंवा JEE करू इच्छितात। तर पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो, आपण चला पुढे जाऊयात। बघा मग कशा संदर्भात ही अपडेट आहे, तर बघा तुम्हाला टायटल दिसत असेल नीट व JEE किंवा महाराष्ट्र CET 2025-27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण होणार आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे? प्रशिक्षण कसं मिळणार आहे? ऑनलाईन मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। म्हणजे ऑफलाईन प्रशिक्षण नाही आहे, तर ज्याला कुणाला प्रशिक्षण घ्यायचं आहे त्याला हे प्रशिक्षण कसं घ्यायचं आहे? ऑनलाईन घ्यायचं आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्यातील काय आहे? महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत काय केलं जाणार आहे? JEE नीट किंवा महाराष्ट्र CET बॅच 2025-27 ज्यांना द्यायची आहे किंवा ज्यांना प्रिपरेशन करायची आहे त्या विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण काय होणार आहे? देण्यात येत आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। म्हणजे तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा नाही आहे, तर ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईनच अर्ज भरवून घ्यावयाचा आहे। सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब दिला जाईल। कोणामार्फत? महाज्योतीमार्फत। आणि रोज तुम्हाला किती? 6 GB डेटा, इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल। हा डेटा रोजचा डेटा असेल, रोज तुम्हाला 6 GB डेटा आणि महाज्योती अंतर्गत टॅब दिला जाईल आणि त्याचं काय दिलं जाईल? तुम्हाला प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाईल। पुढे जाऊयात, ठीक आहे। तर बघा, मग योजनेच्या लाभासाठी ज्या विद्यार्थ्यांना जे संबंधित प्रवर्गातील आहे, म्हणजे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे? तर ते पात्रता बघू आपण। काय पात्रता आहेत बघा, तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी। काय असावा? महाराष्ट्राचा रहिवासी असावा। विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील म्हणजेच इतर मागासवर्गीय, विमुक्त, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावी, ठीक आहे। म्हणजे या कास्टमधला जो विद्यार्थी आहे तोच यासाठी काय होईल? पात्र होईल। नंतर सन 2025 मध्ये त्याने काय केली असावी? 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा तो विद्यार्थी सदर किंवा विद्यार्थिनी जो 2025 ला म्हणजे या वर्षी जो नुकताच आता 10वीचा रिझल्ट लागलाय तोच विद्यार्थी या योजनेसाठी काय असणार आहे? पात्र असणार आहे। हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। समजलं नाही तर व्हिडिओ विद्यार्थ्यांना पॉज करून बघा, कमेंट टाका जे गोष्ट समजली नाही ते। पुढे जाऊयात आपण, ठीक आहे। बघा मग परत योजनेच्या लाभासाठी पुन्हा पात्रता काय? 3 पात्रता पाहिल्या आपण। विद्यार्थी हा विज्ञान शाखेतील असावा। विज्ञान शाखा म्हणजे तो सायन्स मधूनच त्याने काय केली असावी? 11वी म्हणजे 10वी काय केली असावी? त्यानं पूर्ण केलेली असावी, किंवा 10वी नाही पण 11वी 12वी हा त्याचा प्रवर्ग, 11वी आणि 12वी साठी त्याने प्रवेश कशासाठी घेतलेला असावा? विज्ञान शाखेसाठी किंवा सायन्स, ज्याला आपण सायन्स म्हणतो, विज्ञान किंवा सायन्स शाखेसाठी त्याने घेतलेला असावा। कागदपत्रे स्पष्ट, स्वच्छ दिसतील अशी जोडणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला हे कागदपत्र जे आहेत, जे मी पुढे सांगणार आहोत, ते तुम्हाला म्हणजे कसे टाकायचे? एकदम व्यवस्थित पद्धतीने अपलोड करायचे आहे, जे स्पष्ट दिसतील, ठीक आहे। ही एक पात्रता आहे लाभासाठी। विद्यार्थ्यांची निवड व त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल। म्हणजे बघा, तुमची निवड कशी होईल? अनेक विद्यार्थी या योजनेसाठी फॉर्म भरणार आहेत। आता हा व्हिडिओ जेव्हा विद्यार्थ्यांपर्यंत जाईल तर बहुतांश जे विद्यार्थी 10वी पास झाले आणि विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेणार आहेत आणि नीट JEEची प्रिपरेशन करणार आहे, ते सर्वच विद्यार्थ्यांना फॉर्म भरूनच घ्यायचा आहे, कारण तुम्हाला
टॅब तर मिळणारच आहे, ऑनलाईन क्लास त्याच्यावर मिळणारच आहे आणि 6 GB डेटा पण मिळणार आहे. तर तुम्हाला प्रवेश कसा मिळेल, 10वीच्या टक्केवारीनुसार काय लागेल, कट ऑफ लागेल तुमचा आणि तुम्हाला आरक्षणानुसार काय मिळेल, प्रवेश मिळेल. जसं ओबीसी साठी 59% आरक्षण आहे, ते आरक्षण मी पूर्ण दिलं नाही कारण व्हिडिओ खूप लांब होतो. भटक्या विमुक्त जमाती त्याच्यामध्ये अ ब क ड असं आहे, ते मी टाकलं नाही, परंतु त्यांची निवड होईल ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की अशा पद्धतीची योजना आहे, तुम्हाला हे काय आहेत फायदे मिळतात. पुढे पाहू आपण की काय आहे याच्यामध्ये. पुढे जाऊयात. बघा मग आहे अर्ज करावयासाठी आवश्यक कागदपत्र कोणती लागतात. आतापर्यंत आपण पात्रता पाहिली होती, आता पाहतो आपण अर्ज करण्यासाठी आपल्याला काय लागतात, कुठली कागदपत्रे लागतात. तर बघा पहिला आधार कार्ड जो तुम्हाला मस्ट आहे तो लागतोच. आधार कार्ड लागतो, जातीचं प्रमाणपत्र लागतं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागतं, रहिवासी दाखला म्हणजे डोमेसियल सर्टिफिकेट पण तुम्हाला द्यावं लागतं कारण महाराष्ट्राचा रहिवासी असणाराच विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो किंवा तो पात्र आहे. वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागेल, याशिवाय प्रवेश मिळणार नाही तुम्हाला. म्हणून हे तुम्हाला काय लागतील, कागदपत्र लागतील. यात पुढे पण कागदपत्रे कुठले लागतात ते बघूयात. चला, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. इयत्ता 10वीची गुणपत्रिका लागेल तुम्हाला, म्हणजे नुकताच रिझल्ट लागलेला आहे. 2025 मध्येच पास झालेला विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहील. मी हे आधीच सांगितलं आहे. इयत्ता 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच काय लागेल, बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल, प्रवेशाची पावती लागेल. म्हणजे 11वी विज्ञान शाखेचाच विद्यार्थी JEE किंवा नीटसाठी प्रवेश घेऊ शकतो. तर त्याने खरंच 11वी 12वी मध्ये विज्ञान शाखेत म्हणजे सायन्सला त्याने प्रवेश घेतला आहे का, त्याची काय लागेल, बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल कॉलेजची. त्यानंतर बघू आपण दिव्यांग असल्यासचा दाखला लागेल कारण दिव्यांगासाठी पण इथे आरक्षण आहे. ते महिलांना किती आहे आणि दिव्यांगांना किती आहे ते आपण बघणार आहोत. म्हणजे जर त्याने दिव्यांग प्रवर्गातून त्याला लाभ घ्यायचा आहे, फॉर्म भरावायचा आहे तर त्याचं सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर अनाथ असल्यास अनाथाचा सुद्धा काय लागेल, दाखला लागेल कारण अनाथांना सुद्धा इथे काय आहे, आरक्षण आहे. पुढे जाऊयात आपण. इतकं समजलं असेल तुम्हाला. पुढे बघा मग समांतर आरक्षणामधील पुढील तरतुदी. मी आधीच सांगितलं की याच्यामध्ये आरक्षण आहे. मग आरक्षण कसं आहे, काय आहे ते आपण बघतो आहे. बघा प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आहे. म्हणजे एकूण जागा 1000 असतील तर त्याच्यापैकी 300 विद्यार्थ्यांना की म्हणजे महिलांना म्हणजे विद्यार्थिनींना आरक्षित जागा राहतील 300. समजा मी हा ढोबळ मानाने आकडा सांगितला आहे. 100 पैकी 30 समजा किंवा 1000 पैकी 300 समजा तुम्ही. महिलांसाठी 30% आरक्षित जागा आहे. म्हणजे तिथे विद्यार्थिनी घेणं कंपल्सरीच आहे. मुली दिव्यांगांकरता किती जागा आहेत बघा, 5% आरक्षण आहे. म्हणजे जे दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांना 5% जागा फिक्स आहे. ठीक आहे. अनाथांसाठी 1% जागा म्हणजे 1% जागा आहे आरक्षित. तर असा आरक्षणाचा याच्यात बरंच मोठं म्हणजे झाला असता व्हिडिओ, त्यामुळे मी टाकलं नाही. विशेषतः ओबीसी प्रवर्गासाठी याच्यात काय 59% आहे आरक्षण. मग VJNT आणि हे थोडं आहे. ते जर कोणाला हवं असेल तर कमेंट टाका, मी त्यामध्ये तुम्हाला त्याचं काय करेल, फोटो तुम्हाला पाठवून देईल, इमेज मी. पुढे जाऊयात आपण. चला मग अर्ज कसा करावायचा. आता सगळी पद्धत आहे, आपण जवळपास शेवटच्या टप्प्यात आहोत. तर अर्ज कसा करावायचा बघा, की अर्ज कसा करायचा त्याची प्रोसिजर सांगतो मी. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in हे वेबसाईट आहे महाज्योतीची. त्या वेबसाईटवर तुम्हाला ही वेबसाईट गुगलला सर्च करायची आहे. एक पेज ओपन होईल महाज्योतीचं. या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या वेबसाईटवर नोटीस बोर्ड येईल. ठीक आहे. आणि त्यामध्ये अप्लिकेशन फॉर JEE नीट किंवा MSCET 2000 बॅच 2025-27 ट्रेनिंग असं लिहून असेल. यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा किंवा करावयाचा आहे तुम्हाला. ठीक आहे. हा पहिला पॉइंट आहे. अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वसांक्षांकित म्हणजे स्वतःच्या सहीनिशी ते अपलोड करायचे आहे. स्वतःची काय टाकायची आहे, त्याच्यावर सही करून घ्यायची आहे जो डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहे तो. कारण फॉर्म कसा भरायचा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावयाचा आहे. तर महाज्योतीची हे साईट आहे. हे वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जसं तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक कराल ते डायरेक्ट नोटीस बोर्ड ओपनच राहील आणि त्याच्यावर असं दिसेल तुम्हाला अप्लिकेशन फॉर JEE नीट महाराष्ट्र CET बॅच काय आहे 2025-27 ट्रेनिंग असं दिसेल. त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला साधा फॉर्म भरून घ्यावयाचा आहे. ठीक आहे. कुठले कागदपत्र लागतात, काय लागतात ते आधीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं
आहे. पॉज करून व्हिडिओ बघा, काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. तर हे जे वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करून घ्यावयाचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही. चुकीची माहिती देऊ नका. चुकीची तुमच्याकडे एखादी डॉक्युमेंट नसेल तर चुकीची माहिती देऊन फॉर्म भरू नका. तसाही तो फॉर्म भरलेला विद्यार्थी अपात्र होईल. ठीक आहे, याची काळजी घ्यावी. समोर जात आहो. मग काय आहे, अटी व शर्ती आहे. काही अटी व शर्ती सुद्धा आहे त्याच्यासाठी. मग कुठल्या अटी आणि काय शर्ती आहेत तर बघा. थोडा मला व्हिडिओसाठी उशीर झाला, परंतु अर्ज करण्याची अंतिम दिनांक काय आहे, आताही बराच वेळ आहे. तर ती अंतिम दिनांक आहे 30/5/2025, सॉरी 31/5/2025. म्हणजे हा मे महिना पूर्ण आहे तुम्हाला. आज जवळपास 19-20 तारीख असेल, 19 तारीख. तर तुम्हाला जवळपास अजून 10-12 दिवस आहेत. तर तुम्ही सहज अर्ज करून घेऊ शकता स्वतःचे कागदपत्र तयार करून. म्हणून अंतिम दिनांक काय आहे ऑनलाईन फॉर्म भरायची 31/5/2025. ठीक आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावयाचं आहे. ऑफलाईन अर्ज करावयाचा नाही आहे. म्हणजे काय, ऑनलाईनच अर्ज केलेले विद्यार्थी काय होतील, पात्र होतील. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास केवळ काय आहे, महाज्योतीच्या कॉल सेंटरवर काय करा, संपर्क करा. आणि त्याचा कॉल सेंटरचा जो संपर्क क्रमांक आहे मी इथे दिलेला आहे. हा नागपूर महाज्योतीच्या ऑफिसचा क्रमांक आहे. हा ॲडमध्ये पण होता, त्यामुळे मी इथे टाकला. कुठल्याही अडचणी असल्या तुम्हाला तर तुम्ही मला काय करा, व्हिडिओमध्ये काय करा, कमेंट टाका. त्याचं मी समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेल. मग याच्यात काही ॲडिशनल गोष्टी होत्या त्या मी इथे लिहिल्या नाही. व्हिडिओ मोठा होतो. इथे होतं की कोणत्याही पद्धतीच्या तांत्रिक अडचणी आल्या, काही आलं तर त्यासाठी म्हणजे परीक्षा घेणे, एखादी वेळेस चुकीची माहिती आली तर त्याचा प्रवेश रद्द करणे, हे सर्वाधिकार कोणाकडे असतील, महाज्योतीकडे असतील. म्हणून चुकीची माहिती देऊ नका आणि या सगळ्या अटींची शर्तींची काळजी घ्या. 31/5/2025 पर्यंत अर्ज करून घ्या, कारण या डेट नंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. ठीक आहे. तर अशी एक अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया. बघा, मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे या सर्व प्लॅटफॉर्मवर तुमच्यासाठी उपलब्ध आहे. म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम याच्यावर विद्यार्थी मित्र या नावाने माझे पेजेस आहेत. आणि याच्या सर्व लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर या चॅनलला जोडून राहण्यासाठी या चॅनलला सुद्धा जोडा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळतील. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा, यासाठी की असेच तुमच्या जीवनामध्ये शैक्षणिक बदल किंवा शैक्षणिक परिवर्तन किंवा तुम्हाला पुढे जाण्यासाठी हा चॅनल खूप उपयुक्त ठरेल. मी अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो किंवा पुढे घेऊन येत राहील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.